श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण पूर्ण घागऱ्याचं कटिंग पाहणार आहोत. तर पहिला आपण घागऱ्यावरील ब्लाऊज कट करून घेणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये जी मी तुम्हाला लग्नाच्या ब्लाऊजांची ऑर्डर दाखवली होती त्यातीलच हा घागरा आहे. तर त्याचं आता आपण कटिंग करून घेऊया. तर पहिला मी ब्लाऊजचं कटिंग करून घेणार आहे. तर अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरती ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच मिसळून 15 इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. तर शोल्डर 5.25 इंच घेतला असेल तर आपण मुंडा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो. तर मुंडा इथं बघा 5.25 इंच घेतलेला आहे आणि ब्लाऊजची छाती आहे 34 इंच आणि 34चा चौथा भाग 8.5 इंच होतो. तर 8.5 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला आणखीन 2 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे. तर मार्जिनसाठी 2 इंच आपल्याला जास्ती घ्यायचे आहेत. तर ब्लाऊजची कंबर 28 इंच आहे. तर 28चा चौथा भाग 7 इंच होतो. तर 7 इंचावर एक पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतलं आणि मार्जिनसाठी 2 इंच घेतला आणि इथं कोपऱ्यामधून बघा 1.5 इंचावर पॉईंट देऊन पाठीमागील मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि गळा रुंदी बघा इथं मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि मागील गळ्याची लांबी 8.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनचा अर्धा इंच मिसळला तर 9 इंच झालं. तर 9 इंचावर इथे एक असा पॉईंट दिलेला आहे. तर इथे खालच्या साईडला गळा रुंदी मी 3.25 इंच घेतलेली आहे आणि तिथे एक अशी लाईन आखून घेऊन हा बॉक्स असा तयार केलेला आहे. तिथे आपण असा गोलगळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हा कट केलेला भाग दुसऱ्या अस्तरवरती अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या भोवत्याने आपल्याला अगदी जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं बॉटम साईडला म्हणजे कमरेकडच्या बाजूला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तिथे अशी एक लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथं गळा रुंदी आपण 2.25 इंच घेतली होती तर इथं देखील 2.25 इंच घेऊया आणि गळा लांबी 6.5 इंच घेणार आहे. तर यामध्ये मार्जिन वगैरे काही वाढवणार नाही. तर तयार गळा मी 6.5 इंच घेतलेला आहे आणि इथे बघा स्वीट हार्ट गळ्याचा शेप काढून घ्यायचा आहे. तर नंतर मी कॅनव्हासवरती प्रेस करणार आहे. तात्पुरता मी असा तुम्हाला दाखवण्यासाठी काढून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता मुंडा आपण अर्धा इंच खाली अशा पद्धतीने मी इथे घेतलेलं तुम्ही प्रॉपर आखून वगैरे घेऊ शकता. त्यानंतर बघा आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंटसाठी छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनचा 1.5 इंच मिसळल्यानंतर 10 इंच झालं. तर 10 इंचावर इथे एक पॉईंट दिला तर अशी लाईन आखून घेतलेली आहे आणि आता आडवा टक्स द्यायचा आहे. तर आडवा टक्स कसा द्यायचा बघा जितकी छाती आहे तितकीच आपल्याला आडवा टक्स द्यायचा आहे. तर छाती 34 इंच आहे म्हणजे 3.4 इंचावर आपण आडवा टक्स इथं खालच्या साईडला दिला आणि वरच्या साईडला त्याच्यापेक्षा 1/2 इंच जास्ती म्हणजे खाली 3.4 इंच दिलाय तर वरच्या साईडला 3.9 इंच घेतलेला आहे आणि बघू शकता इथं. तर टक्ससाठी बघा इथे मी खालच्या साईड 2.25 इंच घेतलेला आहे आणि उभं 2 इंच घेऊन असा फ्रिंजचा आकार काढून घेतलेला आहे आणि तो मुंड्यामध्ये नेऊन आपल्याला जोडायचा आहे. तर आता इथं 2.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर ते 2.25 इंच बाहेरच्या साईडला मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वरच्या साईडला 1 इंच घेऊन ही तिरकी लाईन अशी आखून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता अशी एक तिरकी लाईन आखलेली आहे. आता हा पॅटर्न आपल्याला सगळा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर हा पॅटर्न कट करून झाल्यानंतर बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी जास्त डबल फोल्ड केलेला आहे ऑलरेडी आणि त्याची आणखीन एक गडी टाकलेली आहे म्हणजे डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर बाही 10.5 इंच आहे. तर मार्जिनसोबत 1.25 इंच मिसळून 11.25 इंचावर पॉईंट दिला आणि 3.5 इंचावर आपण मुंडाफुली घेतलेली आहे आणि उंचीच्या तिथे एक लाईन आखून घेतली आणि इथे बघा मी बाहीरुंदी मोजून घेतलेली आहे. तर बाहीरुंदी इथे 8.5 इंच आहे. तर 8.5 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि वरच्या साईडला इथे 2 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि अशी तिरकी लाईन आखून घेतली आणि इथे बाहीचा असा आकार आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर बघा 5.25 इंच दंडघेर घेतलेला आहे आणि मार्जिनसाठी 2 इंच घेतलेला आहे. तर ही देखील लाईन अशी आखून घेऊया आणि आता बाही आपण कट करून घेऊया. तर बाहीचा पुढचा भाग देखील मी इथे लगेचच कट करून घेतलेला आहे. बाहीचा पुढचा भाग कट केल्या आपल्याला तिथे कात्रीने नॉच मारून घ्यायचा आहे म्हणजे बाही उलटसुलट होत नाही. तर आता इथे घागऱ्यावरील ब्लाऊज पीस घेतलेला आहे तो व्यवस्थित हंतरून घेते डबल फोल्ड करून आणि आता आपण जे पॅटर्न कट केलेले आहेत ते ह्याच्यावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर घागऱ्यावरील ब्लाऊजवरती बघा मोठीचे मोठे असे ग्रीन कलरचे काठ दिलेले आहेत त्याच्यावरती अशी बाही ठेवून मी कट करून घेणार आहे. तर बघा बाहीचं कटिंग झालेलं आहे आणि पिसाच्या दुसऱ्या साईडला थोडीशी ग्रीन कलरची पट्टी आहे त्यामुळे तिथे मी पाठीचा भाग काढून घेणार आहे. तर खालच्या साईडला ती छान वाटेल ग्रीन कलरची पट्टी आली तर. त्यानंतर बघा पुढचे भाग देखील मी पट्टीशन कट करून घेते. त्यानंतर आपण घागऱ्याचं कटिंग पाहणार आहोत. तर सोबतच मी मागील गळा देखील कट करून घेतलेला आहे कारण आता लगेच मी हे ब्लाऊज शिवणार आहे.
तर बघा आता ब्लाऊजचं तर कटिंग झालेलं आहे. आता आपण परकर किंवा घागरा म्हणू शकतो त्याचं कटिंग करून घेऊया. तर हे बघा घागऱ्याचं कापड आहे. तर आता पहिला मी अस्तर कट करून घेते. तर अस्तर मी अंब्रेलामध्ये कट करणार आहे. तर अस्तरची पहिला डबल फोल्ड करून घडी टाकून घेतली. त्यानंतर बघा अशी तिरकी घडी टाकून घेतलेली आहे, जसं आपण अंब्रेला फ्रॉक कट करतो त्या पद्धतीने. आणि इथे बघा घागऱ्याची जी कंबर आहे ती इथं टाकून घ्यायची आहे, त्याचा चौथा भाग. तर इथं आपण कंबर 32 इंच घेणार आहोत. तर 32चा चौथा भाग 8 इंच होतो आणि त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. म्हणजे बघा टेप ठेवल्यानंतर 9 इंच जिथं येईल तिथं शिलाई नाकून घेतलेली आहे. आणि इथे उंचीसाठी बघा मी 36 इंचावर असं पॉईंट देणार आहे. तर असं टेप पूर्ण असं गोल फिरवत 36 इंचावर असं पॉईंट देत जायचं आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी देत आहे. आणि इथे एक साईडला बघा मला जोड द्यावा लागणार आहे. एक साईडला कापड पूर्ण आहे तर एक साईडला थोडासा जोड द्यावा लागेल. तर हे कट करून घेते. तर फक्त बघा जे अस्तरचा भाग आहे तोच फक्त मी अंब्रेलामध्ये कट केलेला आहे. आणि जो घागऱ्याचा आपला मेन फॅब्रिक आहे तो अंब्रेला न कट करता मी प्लेटचा करणार आहे, कारण साऊथ इंडियन लुक हवा आहे आणि प्लेटमध्येच त्या मुलगीला हवा होता, त्यामुळे मी प्लेट टाकणार आहे. तर इथं आता बघा कटिंग करताना कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर हा भरपूर मोठा असा कपडा दिलेला आहे. तर जितका दिलेला तितका मी घेतलेला, त्यामधला काही कट वगैरे केला नाही. तर त्याची अशी चोबल अशी फोल्ड घडी टाकलेली आहे. आणि बघा जिकडे काठ आहे तिथे आपल्याला टेप ठेवायची आहे आणि वरच्या साईडला 40 इंच इतकी आपल्याला उंची घ्यायचं आहे आणि तिथे एक लाईन आखून घ्यायची आहे. आणि त्यावरती आपल्याला आणखीन 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जे आपण कंबरपट्टी बनवतो म्हणजे नाडीपट्टी त्यासाठी लागणार आहे. आणि तिथून असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे कटिंग पूर्ण झालेलं आहे. तर याचा शिलाईचा काही मी व्हिडिओ बनवला नाही, तुम्हाला डायरेक्ट मी घागरा शिवलेला फोटो तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला हे कटिंग आणि घागरा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा. तर चला आता घागरा कसा झाला हे बघूया. तर पहिला तुम्हाला मी घागऱ्यावरील ब्लाऊज दाखवते. तर हे बघू शकता ब्लाऊज असं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, स्वीट हार्ट नेक केलेला आहे. आणि बॅक साईडला बघा असा गोल गळा करून छोटी लेस लावलेली आहे आणि त्याला असं कापडी लटकन बनवलेले आहे. त्याला देखील अशा पद्धतीची लेस लावलेली आहे, सेम लेस जी गळ्याला लावलेली आहे ती. तर ब्लाऊज तर मस्त झालेलंच आहे. तर आता घागरा बघू शकता. तर अशा प्लेट्स पाडलेल्या आहेत. तर याला थोडंसं प्रेस केलं की अजून छान दिसतात. तर खूप छान असा घागरा झालेला आहे. तर बघू शकता याच्यावरती जो प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे तो, आणि ह्याच्यावरती ग्रीन कलरची ओढणी आहे. ते कॉम्बिनेशन घातल्यानंतर तर मस्तच असं साऊथ इंडियन लुक तयार होणार आहे. तर बघा ज्या मुलीचा हा घागरा होता ती इथे येऊन हा घागरा ट्राय करून गेलेली आहे आणि तिला खूप आवडला. ती मला जाताना सांगून गेली, दीदी खूप छान शिवला आहे आणि मापे वगैरे सगळी अंगावर घेतली होती, त्यामुळे तिला हा घागरा खूप आवडला. कारण आमच्या इकडं कसं आहे, मापाला ड्रेस किंवा घागरा किंवा ब्लाऊज दिलं तरच इथं ब्लाऊज वगैरे शिवलं जातं. तर तिचं ब्लाऊज वगैरे काही नव्हतं. तर ब्लाऊजचं देखील माप आणि घागऱ्याचं देखील मी अंगावरच घेतलं होतं, त्यामुळे ती खूप खुश झाली. कारण अंगावर माप घेऊन इतकं छान शिवलेलं आहे, तिला खूप आवडलं. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.